अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामीचरित सारामृत अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसे उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. द्वादशेचे अंती श्रीपाद भट्ट बाळापा प्रती कपटयुक्तीने पशुपाती परी झाले व्यर्थाची. स्वयंपाकाधिक करावयाची लज्जा वाढत असे त्याशी तये एके समयाशी काय बोलती समर्थ. निर्लज्जाशी सनिध गुरु असे जाण निरंतर ऐसा बोलता सद्गुरु बाळापमनी समजला. सेवाकारी माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तिने सेवकरास नित्य त्रास द्यावा व्यर्थाचा नाना प्रकार बोलणं करी सर्वांचा अपमान. परी बाळापवरी पूर्ण विश्वास होता तियाचा. परे कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका लागता स्वामीसी बाळापैते उठविले. तैपासून बाळापासी त्रास देत अहर्दशी. घराणा सांगता समर्थाची बाईदे शब्द ताडती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्यांच्या घरी येतं तो चोळाप विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्यश बहुत असे संप्रात लागले. दिवाणीचा सण येता राजमंदिर माझी राहिले असता समर्था आनंदात वर्तमाल वर्तले. कोण्या भक्ते समर्थाशी अर्पिले होते चंद्रहाराशी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावं की. सुंदराबाई बोलले तो आहे चोळापजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाला जमादार चोळापजवळी ये स्तवर म्हणे द्यावा जी चंद्रहार राणीसाहेब मागते. चोळाप बोले तयाशी हार नाही आम्हापाशी. बाळा पाठवितो तयाशी तुम्ही मागून घ्यावं की. ऐसे ऐकून या उत्तर गंगूलाल जमादार बाळापजवळी येऊन स्तवर हार मागू लागला. बाळाप बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळापाची त्यावर सत्याचे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुषे चोळापा करणे. जबाब दिला चोळापाने बाळापा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून निरूप मंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळापाची ऐकून कृती रागाला राणीप्रती. सुंदराबाईंनी गोष्टी तयाविरुद्ध सांगितला. कारभारी चोळापाचे करी जो होता आजवरी तो काढून तयाची दुरी करावे राणी म्हणतसे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी. बैसली समर्थाची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तैवळी पडले होते सिजोळी. तयाची करुणी जोळी समर्थ करी घेतली. अलग शब्द विचारली म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोडी घेतली समर्थ काय असे उणे तेथे. जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीता आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. जोळी चोळापते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळापा तुझे फिटले ऋण स्वस्तात असावे. पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयाशी. परी न झाले आले मानसी श्रीचरण अंतरिले. चोळापासी दूर केले बाईशी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळापा सेवा करते. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी रागवणी दुष्टांतरी ताडण करी भौसाळ. ते ऐकूनी बाळापासी दुःख झाले मानसी. सोडणी स्वामीचरणासी म्हणते जावे येथून. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणते जावे येथून. याकरता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळापा दर्शनात येत त्यांनी आसन दाखवावे. बाळापा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवकांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळापानी देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन स्तवर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळ दर्शन येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळापासी आनंद झाला बाईशी. घरोभरे ती कोणासी मानिनाची झाली. सुंदराबाईशी करावी दूर समर्थाचा झाला विचार. त्याचप्रमाणे करून या चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयाशी हुकूम झाला असतवरी बाईशी दूर करावे. परी राणीशी भिवून तैसे त्यांनी न केले. समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले. तयाशी बोलती समर्थ कैसा करता कार्यभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वेमनी समजला. मग त्यांनी त्या दिवशी पाठविले फौजदारसे. कैद करून या बाईशी आणावे म्हणती सवर. फौजदारशी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत झाला बाईच्या. स्वामीच्या या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनिमी व्यवस्था केली असे निरुपाय. मग सेवा करावीशी घेऊन गेले बाळापासी. म्हणती देऊ तुम्हाशी पगार सरकारातून. बाळाप बोलले तयाशी द्रव्यास नाही आम्हाशी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळापाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले सीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळापानी चाकरी एक तपापर सरासरी केले उत्तम प्रकारे. समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी साधू सद्गुरुचरणी आसक्ते. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थाची. उगीच करती दांभिकवती त्यावेळी स्वामी कृपा न करते. सद्भावे जय नमस्कार.
जे नमस्कार ती त्यावेळी होती कृपाळू अक्कलकोट निवासी जय जाजी स्वामी राया रात्री तुझ्या पाया विष्णुशंकर वंदती ती श्री स्वामीच्या सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोडी श्री स्वामीचं सारामृत त्रयोदशोध्याय श्री गुरु स्वामी चरणार्पणामस्तु शुभम भवतु. स्वामीच्या सारामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जाजी करुणागना जय जाजी अगशमना जय जाजी परमपावना दीनबंधू जगद्गुरु प्रांतकाळी उठोन आधी करावे नामस्मरण अंती द्यावे शुद्ध मन करोनी प्रांतकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी भक्ती धरणी स्वामी चरणी पूजन करावी विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे सुदक स्थान सुगंध चंदन लावून सुवासनी कृपे कुसमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिण शुद्ध अर्पावे नानकद्ये नैवेद्य कारणे स्वामीच्या षोडोपचारे पूजन करावे सद्वैव करून धूप दीप आरती करून नमस्कार मग करावी प्रार्थना जय जाजी अगरणा परत परा कैवल्य सन्ना ब्रह्मानंद येतिवर्या जय जाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशानंत ब्रह्मांडदीशा वेदवंदा जगद्गुरु सुखधामा निवासी या सर्वसाक्षी करुणालया भक्तजन तारवय अनंत रूपे नटलासी तुम आगन तुम अग्नि तुम पावन तुम आकाश तुम जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्रसूर तुच पै तू विष्णू आणि शंकर तुम विधाता तुम इंद्र अष्टदिकाल्पादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करिता तुची हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापगले समग्र तुझ लागे आदिम्याग्रह कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचाही तर्कचाच रे शास्त्रज्ञही नाव रे विष्णू शंकर एकसरे कुठे झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखी निशिती शेंडला ख्याती वर्णिती दृढ ठेवली चरणी माता रक्षाविमशी समर्था कृपा कंटाक्ष करुणी दिननाथा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्र या मीन आशय देई जे सदैव पाप ताप आणि दैन सर्व जाहो निरसून इहलौकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर त्याचे पावया पैल तीर त्वनामतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुलीना नाना बोधो तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन आज्ञा रतिमीर निरसोन ज्ञानार्ग रगदी हृदयी प्रगटोपै शांती मनी सदा वृतो वृत्ताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपे अंतरी बहुदुःखे हे निरसोन तुझे भजनी चित्त वसो वृत्ताविषयीची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे हो हा दुर्गम जो बहुपंथ व्यवहारी वर्तांतन बोडो प्राची भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्ग अवलंबून इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राशिंत्व नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मजलागी येशी प्रार्थना करता आनंद होय समर्था संतोषणी तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्रप्रीतीने जपावे अहोरात्र तेणे सर्वत्र पाविजे प्रसंगी मानस पूजा करता तीही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील कैसे करावी स्वामी व्यक्ती हे नेणे मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्त श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात तयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्त तयाची इति श्री स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा संमत सदा एकूत भाविक भक्त चतुर्दशाय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामीच्या सारामृत अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडताचारी पुरुषात येता आता पाप ताप दैन्य वार्ता तिथे काही न उरेची सर्व कामना पूर्वनी अंती द्यावे सुरभवनी जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेळे ग्रामत राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेळा म्हणती तयशी शीतोष्णाची भीती नशे ज्याची याची ती सदा अरण्यवस्ती एकांचळी समर्थ परमेश्वर रूप येती याचे ज्याचे वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्त जनहासती तयाचे तयावेळी मंगळवेड्यात बसापातेली राहत दारिद्र्ये पीडला बहुत दीनस्थित तयाची तो एके दिन फिरत फिरत सहजवना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंट्याक्षय करुनी तियेवर केले शयन येशे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटुनी माता ठेवी स्वामी चरणी मने कृपा कटाक्ष करुनी दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडणी या सविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येती वर्ध हस्त ठेवती तत्काळ मस्तकी तयाचे बसपाचे श्रीचरणी मन जडले तैपासुनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्नंद आनंदे मग बसपाची कांता एकुनिया येसी वार्ता
करीत असे आकांता म्हणे घर बुडाले. बसापा येता गृहाशी दुष्टोत्तर बोले त्यासी. म्हणे सोडले संसाराशी वेड काय लागले. परी बसपाशे चित्त स्वामी चरणी आसक्त. जन अपवाद न भीत नसे चाड कोणाचे. कोणे दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोरतम्म दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी. 2 प्रहर होता रंजनी समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात कृषोपदे ओरडते. परी बसापाशे चित्त न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देहबान नशेची. तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापला सकळ तेजे अग्नी समान. पाद स्पर्श सर्प झाला बसापा बाणावरी आला. अपरमिती देखिले सर्प समूह चोईकडे. वृक्षशाखा अवलोकित तू दिसत सर्पमय. मागे पुढे पाहत तू दिसत सर्पमय. पाहून येसे परी भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुर तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयार्थी जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदले. ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळून सर्पा त्वरित स्तवर उचलून घेत. तव सर्प गुप्त झाले तेजही नष्ट झाले. तेथून या परतले स्तवर ग्रामा माझी आले. बसाप्पा सहित बसले समर्थ एका देऊळी. तेथे आपले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखुनी चकी झाले अंतकरणी. ठेवी स्वामी चरणी प्रेमाशु नयन वाहती. त्यासी बोलती येत ईश्वर घरे जावे त्वसवर. सुखी करावा संसार दारापुत्र पोषिजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्र दिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरी. ती श्री स्वामीच्या सारामृतनाथ कथा समर्थ सदा भाविक भक्त परिसोत. पंचदशोध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पणामस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.